पहिल्या रेडमध्ये 2 रेड केले. त्याच्यानंतर चांडव्याच्या तिथे ती रेड ही यांच्या अगोदर एक आंधळे नावाचे एरिया होते. आंधळेंनी ती सक्सेसफुल करवली. परत अजून 3 रेड तालुक्याच्या हद्दीमध्ये सक्सेसफुल केल्या. सर इन्फॉर्मेशन मिळाली नाही आतापर्यंत एकही रेड. इन्फॉर्मेशन मिळण्याची काळजी काय गरज आहे? तुमची यंत्रणा नाही. महाराष्ट्र पोलीस किती सक्षम आहे हे आम्हा लोकांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे. बरोबर आहे. आणि तुमची यंत्रणापेक्षा ही यांची यंत्रणा चांगली असेल तर मग आपल्याला काय कौतुक करायला पाहिजे, काय करायला पाहिजे? आणि आपल्याला माहिती नाही कोण इकडे गायींची आणि तस्करी करतं आणि कोण कोणते लोक आहेत आतापर्यंत आपल्याला कळलं नाही. आणि मग त्या मोहल्ल्यामध्ये जाऊन त्या लोकांना उचलायसाठी का गेलात नाही अजूनपर्यंत? मग तुम्ही सगळे ते लोकांमध्ये कोण वाचवण्यासाठी येणार आहे का? हा मग कोण आहेत ते लोक? वरती कोणाचं राज्य आहे? कोण गृहमंत्री बसलेत? या सगळ्या कारभारामुळे यांचा विश्वास आमच्या गृहमंत्री साहेबांवर उठला तर करायचं का आम्ही? तुम्ही जे काय बोलताय एवढं सगळं चोख काम असतं ना डीएसपी साहेब. हे लोकांची माहिती वेगळी आहे तुमच्याबद्दल. किती मदत करतात रे आपल्याला हे? नाही करत. सांगा ना. नाही करत. सणांना पण त्रास देतात. तर आमच्या 18 तारखेला शिवजयंतीच्या आखाड्या वेळेस पण त्रास दिलाय. अगोदर आपल्याच माणसांना हिंदू पोरांना उचलून घेऊन गेलं होतं. काय हो? कोणत्या मॅटरमध्ये? चांडव्याच्या मॅटरमध्ये राजा पोलिसांनी 2 मिनिटं ऐकून घ्या सर. तुमच्या हातामध्ये मुसलमान पोरे काठी दिलं नाही. दिलं तिथे जाऊन बसा ना. आम्हाला जाऊन दिले नाही. आम्ही रोड छापे लागणारी जावा ना. अगर बिर्याणी एवढी आवडते तुम्हाला लोकांना तर मग ते काठी दिले. तुम्ही आमच्या माणसांना मारले. तुमचे स्टाफ मारलं नाही. तिथे तुम्ही संख्येनं खूप कमी होतात. मग तुम्ही पुढं चाललं होतं. बाळा मी त्याला माझ्या गाडीत बसवलं आणि मीच त्याला माझ्या गाडीत मग त्यांच्या माणसांना का तुम्ही घेतलं नाही? सोडून दिलं. त्यांना काय आणि त्यांच्या माणसांच्या वरती सर मी गुन्हा दाखल केला. त्यांचा PCR घेतला. ते जेलमध्ये होते सर. मग तेच पोरे बाहेर आला तो आणि तीन चार दिवसानं त्याची जामीन बाहेर आल्यावर हे लोकांना दम देतो. आता पण हा जो काय पोलीस स्टेशन मध्ये आमचा मुलगा तो ऍडमिट आहे त्याला तो भडवा कोणतरी आरोपी आहे तो त्याला बघून राग थोडे हे करतो. राग देतो त्याला. रात्रीची गोष्ट आहे. माझ्या जीवना माझ्याकडे तरी मला सोपवा. नाव सांगा. आरोपीचं नाव नाही माहिती तुम्हाला? नाही तो साधा फटका नाही मारला या लोकांनी त्यांना. एक फटका नाही मारला का? मुख्य आरोपी आहे त्याला तुम्ही त्याच टायमाला मेडिकलला घेऊन गेला. त्याला अगर डोळे एवढे वाटायचे असतील ना मी काढून हातात देतो ना त्याच्या. धाक कुठे गेला पोलिसांचा? हे काय चाललंय आपल्या राज्यामध्ये? हे चालणं बरोबर आहे का? तुम्ही सांगा. आपल्या डिपार्टमेंटची बदनामी नाही का? आणि हे लोक आपल्याला विकत घेतलंय का आता हे लोकांनी? हे काही करतील आणि आपल्या हिंदूंनी काय केलं ते हे गुन्हेगार. ते लोक काही केलं तरी चालतं. किती लोकांनी हे लोकांना मारलं? 50-60 लोकांना मारलंय. मंदी मारलंय. बरोबर आहे. किती लोकांना आतमध्ये घेतलं तुम्ही? आतापर्यंत किती घेतलंय? व्हिडिओ पण आहे. फरार आहे सगळे. आतापर्यंत 5 अटक आहे. 50-60 लोक बोलतात हे लोक होते तेव्हा. व्हिडिओ पण आहेत पोलिसांकडे. हो बरोबर आहे. आतापर्यंत 16 आरोपी आयडेंटिफाय झालेले आहेत. 16 आरोपींच्या वरती कालच गुन्हा दाखल केला. पोलिसांना पण मारलं त्या लोकांनी. एक्झॅक्टली. काय एवढी हिंमत? हातपाय तोडा त्याला म्हणजे. गोरक्षकांना वाचवता राजेवाडीमध्ये पण याच्यावरती पण हे झालं. राजेवाडीमध्ये सुद्धा गोरक्षकांना वाचवता. माझा एक PS आहे आणि 4 कर्मचारी. त्यांच्या बाबतीत हाच सुरुवातीला ऍक्शनच घेत नाही. पण त्याचं त्यांना जे काही प्रायश्चित्त आहे मी तुम्हाला ते म्हणजे त्या लोकांना कायद्याचं धाकत राहिला नाही. पाहिजे तेव्हा हात उचलतात. मग केसमध्ये आतमध्ये जातात बाहेर येतात परत ती दादागिरी चालू करतात. मग फायदा काय आपल्या लोकांचा? तुम्ही सांगा ना. आपला धाक तरी असला पाहिजे. कुठल्या हिंदूने चुकून तुमच्या अंगावर हात टाकला तो त्याला रात्री परत घरी जाणार नाही अशी अवस्था होते. बरोबर. यांची कुठून हिंमत होते या लोकांची? साऱ्या लोकांची कोण हिंमत देते या लोकांना? नाही मी साहेब तुम्हाला सांगू ना तुम्ही खरंच 2 दिवस सुट्टीवर ना मी सगळं साफ करून देतो तुम्हाला.
लुळे पांगळे करून टाकतो मी, बरोबर त्यांची हिंमत तोडून टाकतो मी. आम्हा लोकांना तुमच्यावर विश्वास आहे, डिपार्टमेंटवर आतापर्यंत विश्वास आहे, म्हणून आम्ही काय बोलत नाही. पण ही अगर जी आता अवस्था आहे, लोकांनी अर्धा तास जे मला ब्रीफिंग केलं ना, आम्ही काय गप्पा वाचणारे नाहीये. येत आहे अधिवेशन, उद्या जातो फडणवीस साहेबांकडे जाऊन बसतो, सगळी माहिती देणार मी. काय गप्पा वाचणाऱ्यापैकी आहे का मी? आणि माझ्या पाठ फिरल्यावर हे लोकांना काही चुकीचं झालं ना, उद्या येऊन धिंगाणा घालीन परत. मी तुम्हाला सांगतोय, कळलं का तुला? पण मस्ती नको मला इकडे, काळेजी तक्रारी नको इकडून मला हे लोकांकडून. आता सुट्टायत आणि बिंदात रुबाब मध्ये फिरतायत. काळेजी तुटला नाही, ही नाटकं बंद झाली नाही, आम्ही गप्प बसणार नाही. मग कायदा आणि सुव्यवस्था इथे खराब होणार, त्यांच्या मोहल्ल्यांमध्ये त्यांच्या घरात घुसणार आम्ही. हात पाय तोडून तुम्हा लोकांना हातात इथे आणून सोडेन मी त्या लोकांना. कारण त्या लोकांनी आम्हाला प्रवृत्त केलंय, आम्ही अंगावर जात नव्हतो. हे अगर नाटकं चालवत असतील ना, मग आम्ही कशाला गप्प बसायचं? वर्षातली दुसरी गोष्ट आहे साहेब, तुम्ही आता म्हटलात की मागचं राजवाडीचं जे प्रकरण झालं त्याच्यामध्ये म्हणजे आपले PSI आणि 4 कॉन्स्टेबल त्यांच्यावर पण हल्ले झाले. हा बरोबर. आणि कालच्या प्रकरणामध्ये पण पोलिसांवर हल्ले झाले. मग नक्की कशामुळे झाले, का झाले ते तुम्ही म्हणताना त्यांना प्रायश्चित्त मिळालं. आम्ही अग्री करतो साहेब, आम्ही अग्री करतो, त्यांना प्रायश्चित्त मिळालं बरोबर. त्यांना जर प्रायश्चित्त मिळालं असतं, त्यांना जर धाक राहिला असता, तर काल त्यांनी पोलीस प्रशासनावर हात उचलले असते का? मग हा महत्त्वाचा विधी त्यांच्यावरती कालही आपण खुनाच्या प्रयत्न. साहेब, कोण तुमच्या गुन्हे या गुन्ह्यांना देऊन मस्ती चालू करतात? पोलिसांचा धाक काय असतो आम्ही बघितलाय ऑफिसर साहेब. त्याच्यावर UAP साळेकर ऑफिसर बघितलंय आम्ही. कापायचे लोक त्या लोकांना बोलून, गुन्हेगार आरोपी असे कापायचे त्या लोकांना बघून. हे काही करतात, पोलिसांना हात लावतात, पोलीस आपले केस नोंदवतात, झाला विषय. हे काय त्यांनी ठरवून ठेवलंय, पैसे भरले का आम्ही बाहेर येतो. तोडायला 2-3 लोकांना तुम्हाला लोकांना काय वेगळं सांगायची गरज आहे का? आम्हाला काय डिपार्टमेंट माहित नाही का? यापुढे जर असे हल्ले तर आम्ही ऐकणार नाही. आता तर करूनच होऊन दे, आता तर होऊनच जाऊन दे. मी तर बोलतोय, आता यापुढे एक पण माझ्या हिंदू मुलांना हात उचलला ना, मी इथे पोलीस स्टेशनमध्ये या लोकांना एकाला पाठवणार नाही. मी तुम्हाला सांगतो, एकाला पाठवणार नाही. आम्ही बाहेर सोक्ष मोक्ष लावणार आणि पाहिजे इथे येऊन अटक स्वतःला करून घेणार. करा काय पाहिजे तर. अरे तसं पण मरायचं आणि असं पण मरायचं ना. मग याच्यापेक्षा त्यांच्या 2-4 लोकांच्या तांगड्या तोडून आम्ही इथे येतो. अरे तुम्हाला आपलं काम व्यवस्थित करता होत नाहीये, धाक दाखवता येत, तर आम्ही आमचं काम करून मोकळे होतो ना. आम्हाला काय देवाने हातपाय दिले नाही? कायदा फक्त आम्हीच पाळायचा, संविधान फक्त आम्ही पाळायला. त्यांचा बापाचं राज्य आहे का इकडे? जे पाहिजे ते करतात ते. आम्ही तुमच्यावर विश्वास आहे, डिपार्टमेंटवर विश्वास आहे, म्हणून आम्ही गप्प बसतो इथे. पण एका भलताच चालू आहे. मग गाडीजी हे बरोबर नाही या सगळ्या गोष्टी. आणि आमच्या राज्यात जिथे आमचे साहेब तिथे गृहमंत्री म्हणून बसल्यात ना, हे तर व्हायलाच देणार नाही. मग काय करायचं ना, आम्ही व्यवस्थित करू. मग इथे आम्ही काय नुसतं बाहेर स्टेजवर हिंदुत्व हिंदुत्व बोलायचं का? आमच्या हिंदूंनी मार खायचं का इकडे बसून तुमच्या नजरेखाली? अरे काय मस्ती चालली आहे त्या लोकांची इकडे, तुम्ही बघा जरा. मारताना हिंदूंबद्दल काय काय वाक्य वापरतात ते पण पोलीस ऐकतात. 2-4 लोकांना तडीपार करा, हातपाय तोडा. तुम्हा लोकांना मला आश्चर्य, त्या लोकांना तुम्हाला सांगायला लागतं काळेजी डिपार्टमेंटला. हे मला तर झोकच झालाय. कसलाच प्रस्ताव देता हो. आमच्या एका मुलाला चूक करून दे, त्याच्या घरातून काढून माराल आणि त्याला विदाउट प्रोसिजर तडीपार करून बाहेर काढून टाकाल. लगेच करतील साहेब. तुम्ही एक आम्हाला असं आश्वासन तरी द्या, किंवा एकदम ठोस असं आश्वासन द्या की याच्या पुढे जर असं काही प्रकार झाला कशाला या आतापर्यंत झालं त्यांचं काम करा. आश्वासन साहेब, राजेवाडीत 50 आरोपी उचलले फक्त